राजकीय विरोधामध्ये बोललो, सदस्य फोडाफोडी केली, मात्र पालकमंत्री मी असताना मला धक्काबुक्की झाली। सातारा एसपी गरगड्यासारखे वागले, आम्ही आमची नाराजी कॅबिनेट बैठकीतही मांडणार, असं संताप मंत्री शंभूराज देसाईंनी व्यक्त केलं आहे। खरात प्रकरण ही महाराष्ट्रामधली एपस्टीन फाईल नाही, अजून वेळ आहे, बरंच बाहेर यायचं आहे, असं म्हणण्यात वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी विधान केलं। खरात कोणामुळे होतोय याचा सरकारनं शोध घ्यावा, भोंदूबाबा आणि भोंदू भक्तांना ठेचलं पाहिजे। राज्य सरकारनं खरात प्रकरणी कठोर कारवाई केली पाहिजे आणि पावलंही उचलावीत, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे। रुपाली चाकणकरांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनामा देण्यावरून राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेत। राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटाच्या राजकारणामुळे सुनेत्रा पवार यांनी अद्याप कुठलीच निर्णय घेतलेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांनी सारवासारव केली। 35 कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं, असं विधान त्यांनी केलं होतं। त्यानंतर चुकून तसं विधान झालं, अशी सारवासारव गायकवाडांनी केली। रायगड जिल्हा परिषदेच्या सभापतीपदी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवारांची बिनविरोधपणे निवड झालेली आहे। शिवसेनेकडून रसिका केणी, चंद्रकांत कळंबे, राष्ट्रवादीकडून नारायण डामसे आणि भाजपकडून वैकुंठ पाटील अशी यांची बिनविरोधपणे निवड झाली, अशी माहिती मंत्री भरत गोगावले यांनी दिली। सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक वादग्रस्तच राहिलेले आहेत। आंतरवालीमध्ये त्यांनीच लाठीचार्ज केला होता। सरकारनं त्यांच्यावरती कारवाई करावी। 2 मंत्र्यांवरती तिथे त्यांच्या आदेशानं धक्काबुक्की झाली, असा गंभीर आरोप मिटकर यांनी केला आहे। भाजप नेत्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांनी चर्चा केली। सातारा झेडपी विषयावरती कोणतीही तडजोड केली जाणार नाही। सातारा एसपी निलंबनाबाबत सभापतींसोबत चर्चा करणार, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। खरात प्रकरण कसं होऊ दिलं? मागील 5 वर्षांच्या काळामध्ये आपण गृहमंत्री होतात, त्यामुळे तुम्ही झोपा काढत होता का, असं म्हणत हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांवर ताशेरे ओढले। अहमदाबादमधून मुंबईमध्ये आलेल्या हिंदू मुलींवरती झालेल्या हल्ल्याप्रकरणी कुरार पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली। शिवसेना नेते संजय निरुपम यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। मुळात म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये अनेक मुलींचं अपहरण होतंय, याची आकडेवारी सरकार विधिमंडळामध्ये देत असतं। ड्रग्स राजरोसपणे विकले जात आहेत, स्त्रियांच्या शोषणाच्या घटनाही सर्रास घडत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी धोबीपछाड राजकारण बाजूला ठेवून या प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी राज ठाकरेंनी एक्स पोस्ट करत केलेली आहे। भोंदूंच्या जमातीला लोकांसह अनेक नेते जबाबदार सुद्धा आहेत, अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली। नेते एवढे खुळे आहेत की भोंदूंचे पाय धुतात, असे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। सफाई कर्मचाऱ्यांना सरकार घर भाडेतत्वावर देतं, जेव्हा ते निवृत्त होतात त्यावेळी ते घर परत करावं लागतं। राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या कामगारांबाबत घराबाबत एक पॉलिसी करत आहोत। पुण्यातील 1000 घरांसाठी वेगवेगळी पॉलिसी तयार करू, असंही आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं। अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे। दादांसारखी व्यक्ती विमानामध्ये आहे, मग एवढ्या घाईघाईमध्ये विमान उतरवलं, कुणाचा दबाव होता का? जबरदस्तीनं विमान उतरवलं गेलं का? विमान मुंबईवरून बारामतीला जात होतं, मग अतिरिक्त इंधन का भरलं? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत उपस्थित केले। मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भामध्ये 2 एप्रिलला सुनावणी होणारे आरक्षण रद्द करण्याच्या महायुतीच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली। यासाठी पुन्हा एकदा नवी तारीख देण्यात आलेली आहे।